नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। जमिनीत वापसा होईल तसा खरीप पेरणीला वेग येऊ लागला असून यंदा सोयाबीनचा जोर ओसरलाय। सगळीकडे उडीद पेरणीचा बोलबाला सुरू आहे। रोहिण्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्याभरात दमदार पाऊस पडला, तर दुसरा आठवडा पेरणीच्या नियोजनात गेलाय। कधी नव्हे तो यंदा जिल्ह्यात 13 मे पासून पाऊस पडू लागलाय। एखादा दिवस नव्हे तर मे महिन्यात जिल्ह्यात तब्बल 17 दिवस पाऊस पडलाय। कृषी विभागाला सुरुवातीला एवढ्या पावसाचा अंदाज आला नाही। जून महिन्यात चांगला पाऊस पडला तर जून अखेरला खरीप पेरणीला सुरुवात केली जाते। जुलै महिन्यात उडीद, मूग, सोयाबीन, तूर व बाजरीची पेरणी जोमात सुरू असते, तर ऑगस्ट महिन्यात मका, तूर, सोयाबीन पेरणी होते। यंदा पाऊस फारच लवकर व दमदार पडल्याने पेरणीचे गणित बदलले। एकीकडे कृषी खात्याचे खरीप पेरणीची घाई करू नका असे आवाहन, तर दुसरीकडे पेरणीसाठी पुरेशी ओल झाल्याने शेतकरी मातीत बियाणे टाकून मोकळे होऊ लागलेत। मागील वर्षी सोयाबीन तर यंदा सगळीकडे उडीद दिसत आहे। यंदा तूर उडीद क्षेत्र वाढते। हमीभावाने खरेदी होणारे व चांगला दर मिळत असल्याने तूर व उडीद पीक प्राधान्याने घेतलं जात आहे। पाऊस वेळे अगोदर पडल्याने अंदाजापेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी होईल, मात्र पेरणीसाठी पावसाने उसंत देण्याची गरज आहे। याकूब शिकलगार, 7 स्टार न्यूज, लेंगरे।